प्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार वंदन, ग्राम देवतेला वंदन करत मी उत्कर्ष पाटील समालोचन कक्षातून आजच्या शेवटच्या दिवसाकरिता अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 चा दैदिप्यमान सोहळा क्रिकेटचा अतिशय देखणा असा मात्र हा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या मॅचला सुरुवात होईल 10:32 पहिला बॉल। यावेळेला रोहन गावड आपल्याला पाहायला मिळतात एक मजबूत यष्टीचे आणि मजबूत बांध्याचे असे एक दमखम राखणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात। एडवन म्हटलं की ओमकार बॉयज हे नाव सातत्याने पुढे असतं आणि त्याच्या मागचं नाव असतं ते म्हणजे रोहन गावड। पहिलाच बॉल गोलंदाज संजय, पुन्हा एकदा क्रॉस बॅटनं मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता। 40+ चे दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। या वेळेला जर आपण पाहिलं पहिला बॉल जोरदार खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र आपण पाहतोय असफल। दुसऱ्या बॉलवरती देखील तोच प्रयत्न राहिला, तिथे मात्र मिडॉनला खेळाडू तैनात होते जितेश, त्यांनी फील्ड केलं आणि पहिली धाव। 4 षटकांचा मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली आणि अगदी आज रविवारचा दिवस आणि अंतिम दिवसात ही स्पर्धा पोहोचली। शेखरजी किणी दर्शवतात की 2 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 1 जाऊन पोहोचली। एका बाजूला जॅक, जितू हे मात्र स्ट्रायकिंग एंडला असतील। आता 4 षटकांचे सामने पेंडिंग सामन्यात ते मात्र आपण अगदी योग्य वेळेत पूर्ण करू आणि तदनंतर आजच्या दिवसाला देखील सुरुवात होईल। ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू फळीचा संपर्क व्यवस्थित नाही। संजय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट आणि इथे मात्र आपण पाहतोय जितू जॅक यांच्या खेळीला पूर्णविराम। जबरदस्त संजय आपल्याला पाहायला मिळतात, भरपूर वर्ष क्रिकेटच्या पटलावरती ज्यांनी मात्र गोलंदाजीनं अधिराज्य गाजवलं आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट, फलंदाज बाद, गॉन। मी विनंती करीन दीपेश राऊत, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण या। दीपेश राऊत, वैभव पाटील सरांच्या माध्यमातून तुम्हाला 400 रुपयाचं जे कॅश प्राइज आहे ते कलेक्ट करण्यासाठी या। दीपेश राऊत प्लीज आपण आमचा आवाज कानावर घेत असाल तर यायचं आहे। षटक क्रमांक 1 चा खेळ चालू झाला आणि तिथे मात्र आपण पाहतोय जितू जॅक धावचीच्या स्वरूपात अगदी नाराज असतील, कारण मोठा खेळाडू आहे। फलंदाजी सातत्यानं तंत्रशुद्ध फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू, स्वस्तात बाद होताना निश्चित स्वरूपात धावचीचं स्वरूप जर असेल तर तिथे स्वतःला देखील नाखुश असतात आणि ते बघायला मिळालं। 3 चेंडूंचा खेळ झाला आणि अगदी वेगवेगळ्या कलमांमध्ये वेगवेगळ्या रंगांमध्ये शेखरजी किणी अतिशय सुंदर गुणलेखन करत असताना ही त्यांची क्वालिटी राहिलेली आहे। पाटील नेटवर्क समवेत मात्र आपण पाहतोय ही स्पर्धा थेट प्रक्षेपण जतीन किणी असतील, अनुराग चव्हाण असतील, कपिल पाटील असतील आणि आपल्याला पाहायला मिळतात मेहुल यांना आपण पाहताय। या वेळेला आपण पाहू शकाल ऑन साइडला स्ट्रायकिंग एंडला मी का आलो आहे आणि त्याचं उत्तम प्रात्यक्षिक रोहन गावड यांनी मांडलं आणि इथे मात्र अत्यंत महत्वाचा चौकार इथे शोधून लावलाय। जबरदस्त फटका पाहायला मिळाला, जिथे धावसंख्या या 4च्या साहाय्यानं जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आतापर्यंत 5। नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत। जितू जॅक गेल्यानंतर आता जितू तरे आपल्याला पाहायला मिळाले आणि मैदानाच्या आतमध्ये येत असताना रोहन गावड लीडिंग फ्रॉम दी फ्रंट संघाचा सेनापती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि मैदानाच्या आतमध्ये त्यांची फलंदाजी अत्यंत महत्वाची भूमिका राहील। एका बाजूला जय हनुमान मायकोप पहिल्या दिवसात तो सामना 6 चेंडू 5चा सामना काय पद्धतीने डिपेंड केला। शेवटच्या बॉलवरती 1 चेंडू 2ची गरज असताना त्रिफळा उद्ध्वस्त करणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला जितेश। जबरदस्त गोलंदाजी राहिली। पुढचा बॉल ऑन साइडला पुन्हा एकदा रोहन गावडच्या बॅट मधनं चेंडू चाललाय लांब 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 आणि लांब, 6 षटकार। जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त टोलेबाजी आणि संजयला निश्चित स्वरूपात चांगल्या पद्धतीने ते जाणतात। एकमेकांची स्ट्रेंथ एकमेकांना जरूर माहिती आहे, त्या अनुषंगाने मात्र आपण पाहू शकाल काय चांगली बॅटिंग होते। धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना चेंडूंचा खेळ फेकून झालाय 5 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच डबल डिजिट मध्ये 11 धावा। 11 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। या वेळेला पुन्हा एकदा चेंडू बऱ्याच काळ हवेत, तिथे मात्र मनीष भोईर मन्या कुठलीही चूक करत नाही। विकेटचं पतन, फलंदाज रोहन गावड चांगला खेळ करताना सुरुवात चांगली करून दिली, परंतु आता इथे मात्र तो आनंद पुन्हा एकदा निश्चित स्वरूपात निराशेकडे वळतोय आणि रोहन गावड हे मात्र फलंदाज इथे बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले।
पुढील होणारा सामना एका बाजूला जय भवानी दांडाखाडी आणि एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी। नेक्स्ट मॅच आपण इनिंग्स ब्रेक मध्ये रिपोर्टिंग करायची टॉसला। आजच्या दिवसात आमच्यासाठी वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, कारण आपण पाहतोय आज अंतिम दिवस आहे। फक्त सामने नाहीत तर बक्षीस वितरण हे अनेक कार्यक्रम आमच्या आयोजकांसाठी भरपूर कठीण असतात। फील्ड अरेंज करून घ्या। पंच आम्हाला पाहायला मिळतात विरलजी नायर सर, त्यानंतर आशुतोष व्यवहारी सर, विशाल नाईक सर, गोडदेव आपल्याला पाहायला मिळतील। अतिशय सुंदर पंचांची भूमिका आपण पाहतोय। वेळ अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। पुढचा सामना जय भवानी दांडाखाडी आणि आई कुर्लाई सरतोडी। दोन्ही कर्णधारांना विनंती करीन की आपण इनिंग्स ब्रेक मध्ये जो नवीन फलंदाज दाखल होईल त्यांना विनंती करतोय की आपण जेव्हा बाद झाला असेल खेळाडू सर्कलच्या बाहेर येईल तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल असायला हवेत। यस, टायमिंगचं देखील 30 सेकंद ही अत्यंत महत्त्वाची भूमिका असेल। त्याच्या आत जर तुम्ही आलात नाही तर तुम्हाला पेनल्टीला सामोरी जावं लागेल। मॅथ्यूजला आपण पाहिलं होतं त्या क्रिकेटमध्ये, त्या अनुषंगानं क्रिकेट आज भरपूर पलीकडे बदललं। फक्त या क्रिकेटला एक वेगळा दर्जा मिळाला। टेनिस बॉल क्रिकेट जर आपण तपासून पाहिलं तर आयएसपीएल सारखी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये आज खेळाडू एक जबरदस्त उंची त्यांना मिळाली। षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत साई यांना आपण पाहू शकाल। फिरकीचा जादूगर, भरपूर वर्ष जयनुमान मायकोप या संघाकरिता कार्यरत आहेत। मेडन षटक ज्याने हाताळलं गेलं त्या सामन्यामध्ये आणि इथे सुरुवात देखील तीच करतोय। जबरदस्त चेंडू पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न राहिला, तिथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलं षटक संपलं, धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली। अमोल साई यांना आपण पाहतायत, डाव्या हाताचा एक उत्कृष्ट शैलीचा गोलंदाज। ओपन क्रिकेट देखील बंधन सावली या संघामध्ये भरपूर वर्ष खेळला गेला, अगदी युवा यंग टॅलेंट। आणि तदनंतर जयनुमान मायकोप घरचा संघासाठी चांगली कामगिरी। यावेळेला समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि त्यांच्या माध्यमातून कुठलीही चुकी होणार नाही। विकेटचं पतन, फलंदाज बाद, गॉन। आईचा वाहन हाय ग कोंबुरा, आईचा वाहन हाय गो कोंबुरा, आई बसली कारले डोंगुरा, आई बसली कारले डोंगुरा। आईला माझ्या कणाचा मान देऊ, आईला माझ्या कणाचा मान देऊ, आईला माझे साडीचा मान देऊ, आईला माझे चोलीचा मान देऊ। थँक्यू सो मच। वेलकम बॅक। पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। आपण बघत आहात अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 आणि वर्ष तिसरं या स्पर्धेचं। जबरदस्त आणि सुंदर पद्धतीने ही स्पर्धा संपूर्ण पालघर जिल्ह्यात या स्पर्धेची चर्चा होत असते आणि आजचा अंतिम दिवस अनेक प्रेक्षक या स्पर्धेकडे वळतील। त्यानंतर पाटील नेटवर्क समवेत देखील आज व्ह्यूअर्स वाढतील। आज देखील रंजक कहाणी आपल्याला पाहायला मिळेल। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगले सामने आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्या सामन्यामध्ये काय जबरदस्त खेळी राहिली आणि जिथे मात्र आपण पाहतोय खूप छान पद्धतीने तो खेळ रंगला गेला। जागमाता रावळे या संघाला पराभवाच्या छायेमध्ये निश्चित स्वरूपात ढकललं गेलं, ती कामगिरी राहिली। साईल आपण पाहताय षटक क्रमांक 2 मध्ये 4-4 षटकांचे सामने आजच्या दिवसाकरिता आपल्याला पाहायला मिळालेत। पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळले क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत, परंतु चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार। 1 बाउन्स ओव्हर द रोप, बाप्पा मोरया चौकार। पहिले 2 चेंडू साईचे जरूर चांगले राहिले, तदनंतर आपण पाहतोय फुटवर्क चांगलं काम करताना या चेंडूवरती पाहायला मिळालं। अगदी आपण पाहताय तर चेंडू पर्यंत पोहोचला, तदनंतर इनफिल्डच्या वरनं इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला आणि तिथे मात्र चौकार सहज रीतीने प्राप्त केला। चांगली मेरिट वरची फलंदाजी। जरी आपले 2 फलंदाज सुरुवातीच्या काळात डगमगले असतील, परंतु संघामध्ये मिळालेली जागा आणि त्या जागेचं सार्थ करायचं आहे त्या अनुषंगाने चांगली बॅटिंग होते। यावेळेला कमबॅक चांगला राहिलाय साईचा, परंतु पंच दर्शवतात की चेंडूंचा खेळ होता तपासून आपण पाहिला तर 4 चेंडूंचा खेळ फेकलाय। शेखरजी किणी जतीन आम्हाला दर्शवतात की 4 चेंडू जरूर फेकलेत, ज्यामध्ये आपण पाहतोय धावसंख्या देखील फक्त 4 खर्च केलेली आहेत साई यानं। पुढचा बॉल अप ट्रॅकरचा बॉल होता, परंतु या चेंडूमध्ये शार्प टर्न वळण जास्त आहे या गोलंदाजाकडे, त्या अनुषंगाने फलंदाजांसाठी सातत्याने तो कर्दनकार राहिलेला आहे। डोकीदुखी राहिलेली आणि तीच गोलंदाजी पुन्हा पुन्हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये। यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय स्वप्नील भोईर, भरपूर वर्ष क्रिकेटवरती ज्यांनी गाजवली। मायकोप संघाला रिप्रेझेंट करत असताना स्वप्नील हे नाव 7 समुद्रा पलीकडे आपल्याला पाहायला मिळालं। ऑन साईडला खेळायचा होता, परंतु पुन्हा एकदा खोलातला बॉल, तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही। 2 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने संपला आणि 2 षटकांच्या खेळा अखेर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 7.50 ची सरासरी राखत 15 धावा।
आई तुझ्या पालखीला पालखीला गिरकोल्यानं पहिला मार्ग तुझे पलकीला पलकीला गिरकोल्या पुढील होणारा सामना जय भवानी दांडाखाडी आणि आई कुर्लाई सरतोडी. मी दोन कर्णधारांना विनंती करतोय की इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. आजचा वेळ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आयोजकांच्या पुन्हा पुन्हा तुम्हाला सूचना असतील, वेळ खूप महत्त्वाची भूमिका असणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात आजच्या दिवसातला दुसरा मॅच. एका बाजूला आपण पाहतोय ओमकार बॉयज Z1 बॅटिंग करत असताना 2 षटकांचा खेळ जरूर संपला आणि जिथे धावसंख्या 15 लागल्या. गोलंदाजी मार्क वरती जिथे जिया ऑन साइडला खेळलाय फटका. यावेळेला तिथे मनीष मन्या अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात केली. तदनंतर ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील नावाची चर्चा झाली आणि लेदर क्रिकेटमध्ये देखील पहिलाच मॅच खेळत असताना SDSMचं मैदान आणि 50 धावा ठोकणारा खेळाडू मनीष भोईर मन्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर या एक सिंगलनं पुढे सरकते 16 वरती आणि या स्पर्धेमध्ये देखील चर्चेतला भाग राहिलाय कारण अर्धशतक ज्याने देखील झळकावलं 71 धावांची झंझावती खेळी ती मात्र मनीषच्या बॅटमधनं पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहतोय अनिकेत काका हे देखील नाव सातत्याने जयनुमान जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा काका यांचं नाव देखील सन्मानाने घेतलं जातं. हार्ड हिटर कायरन पोलार्ड त्यांच्याकडे पाहिलं गेलं एक मजबूत यष्टीचा मजबूत बांध्याचा खेळाडू. 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 17 ऑन दी स्कोर कार्ड. जितेंद्र जियाला आपण पाहतायत गोलंदाजी ट्रॅक वरती. एक जबरदस्त गोलंदाज उंच पुरा गोलंदाजी मार्कवर तयार. ऑन साइडला चेंडू बराच काळ हवेत. तिथे मात्र क्षेत्ररक्षक साई आहेत परंतु त्यांना फक्त चेंडू पाहत राहावं लागेल. चेंडू हॅलो टाटा बाय बाय करत सीमारेषा पार. बाप्पा मोरिया षटकार. थँक्यू सो मच भाविक. छोटा तीर वार करे गंभीर. यावेळेला काय फटका खेळला. अगदी स्लॉट मधला चेंडू त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन पाहायला मिळालं ऑन साइडला जिथे मात्र साई होते. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मधोमध खेळलेला फटका. पुढचा बॉल वेगावरती स्वार. वेग जास्त हाताळला या गोलंदाजाने या चेंडूसाठी. परिवर्तन असायला हवं. मागच्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं फलंदाजानं चांगला तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली. तदनंतर जितेंद्र जिया यांनी मात्र स्वतःमध्ये परिवर्तन केलं. चेंडूला वेग जास्त दिला. लाईन और लेंथ मध्ये बदलाव केले आणि फलंदाजांना शांत ठेवलं. चांगली गोलंदाजी. चेंडूंचा खेळ झाला. या षटकामध्ये 4 धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 23. पुढील होणारा सामना जय भवानी दांडाखाडी आणि आई कुर्लाई सरतोडी. इनिंग्स ब्रेक मध्ये आपण रिपोर्टिंग करा. या वेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळायचं होतं. चेंडू मात्र निश्चित स्वरूपात शॉर्ट फाईन लेग मध्ये. स्वप्नील भोईर चेंडूला उचलतील. तत्पूर्वी सिंगल होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 धावा. लेग बाईकचे संकेत आले आणि तिथे मात्र थोडस दुखापतग्रस्त होत आहेत. आतमध्ये ड्रिंक्स पोहोचतील. पाणी पोहोचवा. सकाळचं सत्र आणि अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्रिशिका 11 स्टँड आपण पाहताय. कैलासवासी अमोल पाटील स्टँड आपण पाहताय. कुणाल दादा पाटील यांचा कटआउट्स आपण बघू शकाल. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते. शेखरजी किणी निश्चित स्वरूपात मागच्या वर्षी शेखरजी किणींना पाहिलं होतं. भरपूर चेंजेस यंदा त्यांनी स्वतःमध्ये क्रिएट केलेत. एक सुंदर पर्सनॅलिटी. शारीरिक दृष्ट्या आपण पाहतायत. फिटनेसला महत्व देत असताना आपण पाहायला मिळाले शेखरजी किणी यांना. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू झालाय जिथे जिया यानं मात्र धारधार गोलंदाजी केली. निश्चित स्वरूपात फलंदाजांसाठी थोडस कठीण काळ आता राहिलाय. थोडा दुखापतग्रस्त होतोय फलंदाज. गंभीर दुखापत असेल तर निश्चित स्वरूपात आपण सबस्टिट्यूट होऊ शकता. रिटायर्ड नंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळू शकते शेवटच्या षटकामध्ये जर आपण फिट झालात तर. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत आणि धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचतात. पुन्हा एकदा फलंदाज सांगतात की यस आय एम फिट. संघासाठी खेळायचं आहे. महत्वाचा सामना आहे. अभी नाही तो कभी नाही. अत्यंत महत्वाची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सहजरीतीनं हार मांडणाऱ्यांमधला मी नाही. ज्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वतःला सांगतात की यस मला करायचंय. मला संघासाठी उभं राहायचंय खेळायचंय. ज्या अनुषंगाने फलंदाजानं पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 5 चेंडूंचा खेळ झाला शेखरजी आणि दर्शवतात 24 धावा ह्या धावफलकावरती. जिया आपल्याला पाहायला मिळतील.
पुढील होणारा सामना जय भवानी दांडाकाडी आणि आई कुर्लाई सरतोडी यांच्यातली अत्यंत महत्वाची रंजक कथा आपल्याला बघायला मिळेल. एक चांगली मॅच बघायला मिळेल. दोन्ही संघ टॉप करतात सध्या या सफाळे क्रिकेटमध्ये आणि निश्चित स्वरूपात ते आपल्याला पाहायला देखील मिळतील. षटक क्रमांक 3 जिया वेगवान वेगाचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. अगदी वेगावरती स्वार षटकारानंतर काय कमबॅक राहिला जियाचा. कर्णधार मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय हनुमान मायकोप संघाकडून निश्चित स्वरूपात एक जबरदस्त कामगिरी. तंत्रशुद्ध फटके रिव्हर्स स्विच साठी मात्र एक जाणणारा फलंदाज ज्याने या मैदानात रिव्हर्स स्विपचे फटके जास्तीत जास्त अटेम्प्ट केले पहिल्या दिवसामध्ये. गोलंदाज तयार. यावेळेला समोरच्या दिशेनं ऑन दी अप खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. अतिशय चांगलं फील्ड राहिलं. निश्चित स्वरूपात 4 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. धीरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. घातक फलंदाज जरूर आहेत परंतु ॲथलेटिक्स प्लेयर आपल्याला पाहायला मिळाले. काही स्किल्स दाखवली. स्ट्रेच केलं स्वतःला आणि ह्या 4 धावा सेव्ह केल्या. धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवरती. यस मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय सन्मान्य नरेशजी पांडुरंग किणी साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचा आभार मानते. आदरणीय सन्मान्य नरेशजी पांडुरंग किणी साहेब विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 2000 रुपये. त्याचबरोबर परशुराम डांगूर घरत साहेब तलावपाडा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आलं. या स्पर्धेकरिता भरीव सहकार्य त्यांचा देखील आम्ही आभार मानतोय. आदरणीय सन्माननीय नंदू पाटील सर विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचे आम्ही सर्वांचे जे दाते आहेत त्यांचे आभार मानतोय. तुम्ही नसतात तर कदाचित या स्पर्धेला वेगळे रंग नसते आणि खऱ्या अर्थानं तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा एक बहरदार आपल्याला बघायला मिळते. सर्व दात्यांचे स्पॉन्सरचे आम्ही खूप खूप आभार मानतोय. शेवटचं षटक फेकण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जितेशला आपण पाहतायत. राईट हँड ओव्हर दी स्टंप्स. चेंडू मात्र गली थर्डमॅन मधून ट्रॅव्हल होत असताना शेखरजी किणी दर्शवतात की यस आउटफील्ड भरपूर फास्ट आहे या मैदानाची. इथे चेंडू थांबणं कठीण राहिलं. विलास आणि सागर पाटील यांच्या माध्यमातून अगदी मधोमध चेंडू ट्रॅव्हल झाला आणि चेंडू सीमा रेषा पलीकडे अत्यंत महत्वाचा मच निडेड बाउंड्री फ्रॉम बॅटिंग साइड आणि हा चौकार मिळाला. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30. आदरणीय सन्मान्य नंदूजी घरत सर विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं सहाय्य या स्पर्धेकरिता त्यांचे देखील खूप खूप आभार. ज्यांनी मात्र या स्पर्धेला हातभार लावले त्या सर्व आम्ही दात्यांचे खूप खूप आभार मानतोय. अर्थातच बाप्पा मोरया चषक 2024 ची शोभा वाढवण्याकरिता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मिस टाइम स्ट्रोक. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि लॉंग ऑफला हा कॅच मात्र क्लिअर केला. अनिकेत यांच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल. फलंदाज इथे होईल बाद. आईची झांजुरा गो पायाचे बरोबरी. आईची झांजुरा गो आईची झांजुरा गो पायाचे बरोबरी. गल्यान घातली गो गल्यान घातली गो सोन्याची सोनतली. गल्यान घातली गो गल्यान घातली. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आजचा अंतिम दिवस अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा. या सफाई विभागात मात्र सन्मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आजच्या दिवसात अनेक प्रेक्षक मंडळी पोहोचतील या स्पर्धेकडे कारण अंतिम दिवसामध्ये तुम्हाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. टॉप 8 चे संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने प्रेक्षकांना देखील चांगलं क्रिकेट बघायला सातत्यानं आवडतं. ज्या अनुषंगाने आजच्या दिवसात या मैदानाकडे तुडुंब गर्दी होताना पाहायला मिळेल. जितेश गोलंदाजी ट्रॅकवरती स्लॉक षटक. ग्रामीण भाषेत हाणामारी आणि मारामारीचं षटक. यावेळेला प्रयत्न तोच राहिलाय फलंदाजांचा परंतु आपण पाहू शकाल इथे चेंडू फळीचा संपर्क होत नाही. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 30 धाब्यांवरती आणि या 30 धावा देखील एक फायटिंग टोटल तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये बघायला मिळेल. रोहन बॉईज जो आपण ओमकार बॉईज एडवण हा संघ आपण पाहिलाय जो खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी देखील जाणला जातो. ज्या पद्धतीची फलंदाजी आहे त्याच पद्धतीची धारदार गोलंदाजी त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये जरूर आहे. पुढचा बॉल या वेळेला समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र आपण पाहतोय साई तैनात आहेत. त्यांच्या माध्यमातून फेकी ॲक्युरेट आली आणि जिथे मात्र आपण पाहतोय सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही.
या सिंगलच्या साह्यानं 31 धावा ह्या धावफलकावरती आहेत. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर जाऊन पोहोचतात ते म्हणजे 4 चेंडू या खेळपट्टीवर फेकून झाले. जितेश यांचं शेवटचं षटक अत्यंत महत्वाचं राहिलं, ज्यामध्ये आतापर्यंत ज्यांनी 5 धावा खर्च केलेल्या आहेत. एक विकेट देखील जरूर मिळवली. पुढचा बॉल ऑन साइडला स्लॉग मध्ये चेंडू होता आणि स्लॉग स्वीपच्या माध्यमातून मनीष भोईरच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सरळ सीमा पलीकडे. प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आसमानी टोला उडण खटोला षटकार. सो मच. इथे मात्र आपण पाहतोय हा षटकार एक चांगल्या स्कोर कार्ड कडे पुढे नेत असताना अत्यंत महत्वाचा षटकार. थोडस या षटकात धावा येत नव्हत्या आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका त्याच पद्धतीचा कॉपी अँड पेस्ट. थोडासा आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक झाला, टोला मात्र कनेक्ट झाला चेंडू आणि चेंडू सीमा पलीकडे पाहायला मिळाला. आलाय षटकार. धावा कशाही येऊ देत, धावा येणं गरजेची भूमिका आहे आणि त्या धावा बघायला देखील मिळाल्या. 4 षटकांचा खेळ योग्य रीतीने संपला. फलकावरती 43 धावा लागल्या आणि 44 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच जय हनुमान मायकोप या संघासमोर. पुढील मॅच एका बाजूला जय भवानी दांडाखाडी आणि एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी. संघांना विनंती करीन की आपण या टॉस साठी जय भवानी दांडाखाडी आणि एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी या 2 संघांमधला पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मी दोन्ही संघांना विनंती करीन की आपण प्लीज या टॉस साठी. पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला प्लीज टॉस साठी 2 कर्णधार यायचा आहे. एका बाजूला जय भवानी दांडाखाडी आणि एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी. आणि आपण सन्मान्य वैभव दादा यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस करणार आहोत. पुढील मॅचचा अत्यंत महत्वाची मॅच. एका बाजूला आपण पाहतोय जय भवानी दांडाखाडी आणि एका बाजूला आई कुर्लाई सरतोडी. अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये तो आपण टॉस करणार आहोत. जय भवानी दांडाखाडी विरुद्ध आई कुर्लाई सरतोडी आणि वैभव दादा यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस होईल. अगदी शॉर्ट अँड स्वीट मध्ये आपण इथे टॉस करणार आहोत. 2 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने मात्र मागचा मॅच राहिला आणि जागमाता रावळे या संघाला धारातीर्थी पाडलं ज्यांनी. एका बाजूला अमोल 11, एका बाजूला बाप्पा मोरिया. येस, आपण पाहतोय दांडाखाडी या संघाचा कॉल असणार आहे. बाप्पा मोरियाचा कॉल आणि या वेळेला आपण पाहतोय अमल 11. शॉर्ट अँड स्वीट मध्ये आपण टॉस जिंकला. तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. यस, तुम्हाला या मॅच करता शुभेच्छा आहेत. पुढील सामना आणि ज्यामध्ये टॉस जिंकला सरतोडी या संघानं आणि स्वीकारलं प्रथमतः क्षेत्ररक्षण. दोन फलंदाज मंद मंद पावलांनी दाखल होत असताना एका बाजूला आपण पाहतोय मनीष भोईर, एका बाजूला स्वप्नील भोईर. ज्या मनीषनं स्वप्नीलला बघून या क्रिकेटला सुरुवात केली असेल, अगदी एक सिनियर क्रिकेटपटू, आणि एका बाजूला यंग टॅलेंट म्हणून मनीष भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी कमी वय असेल परंतु भरपूर एक्सपिरियन्स या क्रिकेट पटलावरती ज्यांना मिळाला. अर्थात मनीष भोईर चांगलं क्रिकेट सातत्याने त्यांनी राखलं आणि एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आपल्याला या सफाळी विभागात सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पालघर जिल्ह्यामध्ये एक नामचीन खेळाडू आहे. ज्या पद्धतीने ओव्हरआर्म क्रिकेट खेळतो त्याच पद्धतीने आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहायला मिळतं. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं 71 धावा ज्याने मात्र ठोकल्या गेल्या. मनीष आणि स्वप्नील ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये जर आपण तपासून पाहिलं
6 षटकारांचा समावेश आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जवळपास 8 चौकार, ज्याने मात्र 10 चौकार ज्याने मात्र ठोकले असा मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर कार्डचा जर विचार केला 44 धावांचं तुमच्या पुढे टार्गेट आहे. प्रति षटकामागे 11 धावा ही तुमची सरासरी असेल. स्वप्नील भोईर आपल्याला पाहायला मिळतात आणि गोलंदाजी ट्रॅक वरती रितेशला आपण पाहताय. रितेश मात्र दाखल झालेत. 24 चेंडू 44 या स्पर्धेमध्ये ज्यानं आपल्या नावाचा डंका पिटला असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष मन्या आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. पंच दर्शवतात की सामन्याला होईल सुरुवात, दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश तयार. पहिला बॉल पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता हा चेंडू मात्र पंच दर्शवतात की यस इट्स अ व्हाईट बॉल. आशुतोष व्यवहारी सर आणि विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांच्या माध्यमातून हा बॉल वाईड आहे असं दर्शवलं. मनीष असेल समोर थोडंसं प्रेशर जरूर असणार आहे कारण या हंगामात भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू म्हणून आपण पाहतोय मनीषकडे. पहिलाच बॉल स्वेअर आला. एका बाजूला स्वप्नील भोईर, तदनंतर जर आपण विचार केला तर अनिकेत सारखे फलंदाज आहेत. अनिकेत काका, विलास असतील, तदनंतर धीरज असतील, साई सारखा एक ऑलराऊंडर आहे त्यांच्याकडे. पुढचा बॉल पुदरलेंचा बॉल पंचांनी मात्र नो घोषित केलाय त्याला. यावेळेला ओव्हरस्टेपिंग जरूर असेल का तिथे मात्र पंच दर्शवतात की येस ऑल राईट. ओव्हरस्टेपिंगचा मात्र हा नो घोषित केलाय. म्हणजेच जर आपण धावसंख्या तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचेल ती. म्हणजेच एकही चेंडू आतापर्यंत फेकला गेला नाही. जो फेकला गेला तो स्वेअर राहिला, एक्स्ट्रा राहिला, ज्या अनुषंगानं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 3. पुढील येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल. स्वप्नील भोईरला आपण पाहतायत. भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट, या क्रिकेटची सेवा ज्यांनी अनेक वर्ष केली, मग ओपन क्रिकेट असू दे किंवा जय हनुमान मायकोप या संघासाठी असू दे, ज्यांनी सातत्यानं डू द बेस्ट चांगलं क्रिकेट खेळलंय. फ्री हिटचा सिग्नल पंच दर्शवतात. 44 धावांचं आपण टार्गेट ठेवलं. त्यामध्ये पहिल्याच चेंडूवरती एकही चेंडू न फेकता 3 धावा खर्च देखील केल्या. एक धावेला महत्व देणं खूप गरजेची भूमिका असते या क्रिकेटच्या पटलावरती आणि ते जर तुमच्याकडे नसेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला त्रास होत आहे. जर तुम्ही आता डिफेंड करत असाल तर. मनोज पाटील, राकेश खैरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा शेवटचा दिवस. कुणाल भोईर आम्हाला पाहायला मिळत आहेत. राकेश खैरत दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस. यावेळेला ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे जरूर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून फील्ड केलं जाईल. धावसंख्या सिंगल मिळे एक धाव पुढे सरकते. अर्थात 1 चेंडू आणि 4 धावा या धावफलकावरती आहेत. शॉटन पूलचा फटका मात्र खेळला होता आणि ज्या अनुषंगाने आपण पाहताय येस मनीष भोईर साठी कॅश प्राइज आहे. नितेश भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. नितेश त्यांचे अंडरम क्रिकेटचे साथी. जर मनीष यांनी 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मनीषच्या बॅट मध्ये त्याचा पॅटर्न स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू सीमा पार. मनीष नावाचा देखणा षटकार 6. वाघाडिवली गावाचा कडक रुबाबाचा राहुल पाटील नावाचा. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. मनीष आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली मनीषच्या बॅटमधनं. आता झंझावती खेळी. षटकार जरूर ठोकला. स्पीड अप राहील. थोडंसं गेम स्लो करू देऊ नका कारण आजच्या दिवसात अत्यंत महत्वाची भूमिका असेल. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खाली आणि इथे मात्र आपण पाहतोय विकेटचं पतन. मनीषचा प्रयत्न मात्र हा हाफ ट्रॅकरचा बॉल होता, त्याला पुढे खेळण्याचा प्रयत्न राहिला. फुलच्या फटक्यात जर कन्वर्ट झाला असता तर खऱ्या अर्थानं इथे देखील मोठा स्ट्रोक येणं गरजेचं होतं, परंतु यावेळेला ते बघायला मिळालं नाही. फलंदाज मनीष भोईर बॅक टू द डग आउट. गॉन. वनमॅन किंग हाय आमचा लाडका तो महाराष्ट्राचा. वनमॅन किंग हाय आमचा लाडका तो महाराष्ट्राचा. वाघाडिवली गावाचा कडक रुबाबाचा राहुल भाई नावाचा. वाघाडिवली गावाचा कडक रुबाबाचा राहुल पाटील नावाचा. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे कँडी. अतिशय सुंदर सुमधुर संगीत ऐकवतात ते मागचे 4 दिवस आणि आजच्या दिवसात देखील. 1 षटकार जरूर आला परंतु षटकाराचा सुगंध शेवटपर्यंत त्यांना पुढे नेता आला नाही. ज्या अनुषंगाने आता मनीष बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच आतापर्यंत 9 धावा. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर
3 चेंडू फेकून झालेत. शेखर किणी आम्हाला दर्शवतायत 3 चेंडू आणि 9 धावा, 44 धावांचा तुम्ही पाठलाग करतायत. ऑल राईट, 10 धावा या धावफलकावरती आहेत, 10 धावा फलकावरती आहेत. 10 ऑन दी स्कोर कार्ड आणि 3 चेंडू ह्या पूर्णतः फेकून झालेले आहेत. पहिला बॉल जर आपण तपासून पाहिला वाईड, तदनंतरचा चेंडू नो, तदनंतर सिंगल, तदनंतर षटकार आणि आता जर आपण पाहिलं तर विकेट. रितेश तयार. यावेळेला बॅटची कड, फलंदाज संजय येत आहेत आणि फलंदाज संजय पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जात आहेत. गॉन. पुढील मॅचचा टॉस देखील आपल्याला पाहायला मिळाला. आई कुर्लाई सरतोडी या संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना 4 षटकांमध्ये एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. संजय बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यस, आपण मी विनंती करीन या आपल्या पालघर जिल्ह्याचा सितारा अर्थातच अर्नाळा गावाचा स्टार प्रशांत खरत यांना मी विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ISPL या स्पर्धेकरिता निश्चित स्वरूपात ज्यांचं सिलेक्शन झालं आणि चेन्नई सिंगम्स या संघाकडून मात्र खेळताना पाहायला मिळतील. मी प्रशांत खरत यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 चा मात्र हा थरार अगदी आपण पाहतोय आणि प्रशांत खरत अर्नाळा गावचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 5 षटकार या स्पर्धेत त्याने देखील ठोकले गेले आणि तोच प्रशांत खरत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतील. अनिकेतला आपण पाहताय. अनिकेतसाठी पहिलाच बॉल शरीरापासून दूर ठेवला. अगदी आपण पाहतोय वाईडिश यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. त्याचबरोबर या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य सानवी नागेश किणी विठ्ठलवाडी यांच्या माध्यमातून 1100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळ त्यांचं टाळ्या अजून आभार मानते. धन्यवाद, थँक्यू सो मच. चेंडू मात्र इथे आपण पाहतोय या डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनिकेत किणी समोरच्या दिशेने खेळलाय फटका, मिडल ऑफ दी बॅट, चेंडू सीमा रेषा पार. अनिकेत यांच्या बॅट मधनं अतिशय चांगला स्ट्रोक, चेंडू सीमा पार, षटकार. रायगड ठाण्यानं फेमस हाय. मथुरा बैलाला तोडच नाही, रायगड ठाण्यात फेमस थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16. या धावसंख्येवरती आता 18 बॉल आणि 28 ची गरज. 18 चेंडू 28 ची गरज, 28 ची गरज आणि 18 चेंडू. स्वप्नील भोईर बॅट बदलली, आता फटके देखील बदलतील का, मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करतील का, हा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे. क्रिकेटच्या पटलावरती अनेक वेळा बॅट बदलताना एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, परंतु या वेळेला 18 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज. हा सामना विजयाकरिता जय हनुमान मायखोप या संघाकरिता. गोलंदाजी ट्रॅकवरती राज यांना आता मैदानाच्या आतमध्ये राज करावं लागेल, कारण पहिल्या षटकात धावांची निश्चित स्वरूपात उधळण झाली, जिथे अनिकेत यांच्या बॅटमध्ये देखील समोरच्या दिशेनं पहिला बॉल त्यांना थोडासा खडतर राहिला, दुसऱ्या बॉलवरती स्ट्रेट कमबॅक आणि उत्तर चांगलं दिलं, जिथे षटकार आपल्याला त्रिशिका 11 स्टँड मध्ये ठोकताना अनिकेत किणीची बॅट आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक संपलं, 16 धावा आल्या, 18 बॉल आणि 28 ची गरज. हा सामना विजयाकरिता. यस, या सामन्यातला विजयी संघ त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन या संघात समवेत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल, 2 हात करताना बघायला मिळेल. या सामन्यातला विजयी संघ. हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. त्रिशिका 11 मंगलमूर्ती विराथन हा संघ तग लावून हा सामना पाहत असेल की आपला प्रतिस्पर्धी कोण आहे.
यावेळेला सॉफ्ट हँडने चेंडूला स्टीअर केलं, स्टेअर ऑफ द विकेटचा मात्र हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. जिथे मात्र आपण पाहतोय चिकी सिंगल. अनिकेत एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटमध्ये देखील आपल्या नावाची ज्यांनी निश्चित स्वरूपात एक ओळख निर्माण केली. मायकोप करिता क्रिकेट खेळत असताना भरपूर चांगलं क्रिकेट या अनिकेतनं कमी वयात निश्चित स्वरूपात चांगलं क्रिकेट अवगत केलं आणि एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातला सिंगलने स्ट्राइक रोटेट केली आणि स्वप्नील भोईर जाणतायत की आपल्या समोरचा फलंदाज यंग टॅलेंट ज्याच्याकडे चांगले फटके आहेत त्याला स्ट्रायकिंग एंड वरती आणण्याचं काम करावं लागेल. आणि स्वप्नील भोईर देखील वेळेला रंग बदलू शकतात ज्या पद्धतीचे प्लेयर्स ते देखील आहेत. यावेळेला आपण पाहतोय फलंदाज अनिकेत बॅक टू दी डग आउट. एक षटकार जरूर येतोय परंतु त्या षटकारामध्ये मोठ्या खेळीला रूपांतर करता येत नाही. ही खऱ्या अर्थानं अडचण राहिली ती म्हणजे जय हनुमान मायकोप या संघाकरिता. नवीन फलंदाज लवकर दाखल व्हा. 38 सर्कल क्रॉस करण्याच्या पूर्वी तुमचा नवीन फलंदाज दाखल असायला हवा. टाइम आउट ही भूमिका जर आपण इथे मांडली, पंचांनी निश्चित स्वरूपात दर्शवले की 30 सेकंदाच्या आतमध्ये तुमचा नवीन फलंदाज येणं गरजेची भूमिका असेल, अदरवाईज पेनल्टीला सामोरी जावं लागेल. धीरज केणी डाव्या हाताचा घातक फलंदाज धीरजला आपण पाहतायत जे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2चा खेळ चालू झाला आणि 2 षटकांचा खेळ चालू असताना दुसऱ्या चेंडूवरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावा. एका बाजूला स्वप्नील भोईर सलामवीर म्हणून दाखल झाले होते. 3 फलंदाज तंबूच्या आसराला गेले आणि तदनंतर स्वप्नील एका बाजूला तग धरून उभे आहेत. अत्यंत महत्वाचा सामना. त्रिशिका 11 स्टँड मध्ये देखील प्रेक्षक राजे आहेत. कैलासाशी अमोल पाटील स्टँड मध्ये देखील प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. तदनंतर त्या वडाच्या झाडाखाली जिथे सावली मिळेल तिथे मात्र प्रेक्षक राजे आणि दुपारच्या सत्रात तर आपण पाहू शकाल हे मैदान अक्षरशः भरून जाईल. डोंगरावरनं आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेण्याकरिता सिडनीचं हे मैदान आहे. जणू काही त्या पद्धतीचं ह्याच्यात व्ह्यू आहे ज्या अनुषंगाने हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल पहिल्याच बॉल वरती मोठ्या फटक्याचा स्वीकार केला आणि येता पावली फलंदाज धीरज देखील परतीचा प्रवास करतायत. कुठेतरी आपण पाहतोय तेळगळती ज्या पद्धतीने जहाजाला लागते त्या पद्धतीने जय हनुमान मायकोप संघाची आता विकेटची पडझड आपण पाहताय. फलंदाज बाद गॉन. देन देवाना दिलन आम्हाला कौर पीक दर्याच रेती मिठ आणि मावर 80 आमची शेतीवर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यानं पोसतोय समिंदर देवाची कृपा मावर कोल्यानं पोसतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर. सो मच वेलकम बॅक. राजनं मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावाचा बोलबाला ठेवला या दुसऱ्या षटकामध्ये. ऑन हॅट्रिक असतील आता. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट त्यांना मिळाले. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग देखील विथ द बॅट 19 धावा नाबाद आणि आता गोलंदाजीमध्ये ज्यांनी कौशल्य मांडलं दुसरं षटक कसं हाताळावं आणि कुठल्या पद्धतीने फलंदाजांना कंट्रोल मध्ये आणावं ज्या अनुषंगाने गोलंदाजी त्यांनी हाताळली आणि 2 चेंडू 2 विकेट मिळवले. आता मात्र हॅट्रिक वरती असेल नवीन फलंदाज जिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. जितेश यावेळेला मात्र आपण पाहू शकाल चेंडू बऱ्याच काळ हवेत आणि इथे मात्र हॅट्रिक पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय राज. काय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. गॉन. पारमेसली नवसारा नारली पुनवेचे सणाला नारली पुनवेचे सणाला कॅन्डी अतिशय सुंदर आणि सुमधुर संगीत प्रेक्षकांना रिझवतात. या सुमधुर संगीतांनी आता नवीन फलंदाज आपण पाहिलं तर या स्पर्धेची पहिली हॅट्रिक सिद्धार्थ आणि दुसरी हॅट्रिक उत्तम यांनी मात्र पटकावली आणि तिसरी हॅट्रिक या स्पर्धेची पूर्ण करत असताना राज आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी. ज्या वेळेला ते गोलंदाजी ट्रॅक वरती आले त्यावेळेला म्हटलं गेलं की तुम्हाला आता मैदानाच्या आतमध्ये राज करावं लागेल आणि खऱ्या अर्थानं त्यांनी करून दाखवलं. जबरदस्त कामगिरी. मैदानाच्या आतमध्ये अनिकेत काका एक्स फॅक्टर घातक फलंदाज अनेक वर्ष घातकता त्यांनी दाखवली या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती जय हनुमान मायकोप या संघाकरिता आणि आता तेच मैदानाच्या आतमध्ये आलेत. चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावसंख्या फलकावरती 17. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार.
या वेळेला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 विकेट. काय सामना रंगलाय. जबरदस्त गोलंदाजी, अनएक्सपेक्टेड बाउन्स खेळपट्टीवरती मिळाला आणि इथे मात्र अनिकेत काका यांच्या खेळीला देखील पूर्णविराम. फलंदाज बाद गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास दष्टपुष्ट यष्टीचे असे मात्र हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्णी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर आदरणीय सन्मान्य दीपेजी पाटील सरांचं इथे मात्र आगमन. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या सकाळच्या सत्रामध्ये. सलग 4 चेंडू आणि 4 विकेट. काय गोलंदाजी राहिली. राजने मात्र या दुसऱ्या षटकात खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा दबदबा पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 6 गडी इथे गारद झालेत आणि काय गोलंदाजी राहिली. राजच्या मागे जिथे मात्र ज्यांनी गोलंदाजी सुरुवात केली पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय सिंगल, तदनंतर 4 चेंडू विकेट पाहायला मिळाले. यावेळेला इनफिल्डच्या वरनं क्लिअर करत असताना चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. विलासच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती मिळाला चौकार. 4. नवरा बरा गोपाळ, बरा गोपाळ, बरा गोपाळ, कष्टाचं पैसे जरा गोपाळ. 18 बॉल 28 ची गरज होती. सामना आला 12 चेंडू आणि आता 23 धावा. काय गोलंदाजी राहिली. राजने मात्र टर्निंग पॉइंट निश्चित स्वरूपात एक पलटवार पाहायला मिळाला. पहिल्या षटकात ज्या 16 धावा आल्या तदनंतर धावांना अंकुश लावलं गेलं आणि आता मात्र 12 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज. अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2024 चे देखणं आयोजन नियोजन आणि यामधला आज अंतिम दिवस. कुणाच्या नावावरती आज अतिशय सुंदर सिल्वर करंडक कुणाच्या नावे लिहिला जाईल आजची संध्याकाळ त्याची देखील वाट बघते. जाऊया मॅच कडे. गोलंदाज तयार. एका बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच दिव्यांग आणि स्ट्रायकिंग एंडला ओपनिंग सलामी वीरसाठी दाखल झाले होते ते म्हणजे स्वप्नील भोईर. आता त्यांना रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल. संघाचे एक सेनापती म्हणून संघासाठी पुढे काम करावं लागेल जिम्मेदारीनं. आता 12 बॉल 23 धावांची जी मात्र गरज आहे त्याच्यासाठी तोंड द्यावं लागेल स्वप्नील यांना. या वेळेला आपण पाहतो चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलेत आणि आपण पाहू शकाल षटकार इथे मात्र दर्शवलेला आहे आणि पंच दर्शवतात की तिथे आपण पाहतोय चेक केलं जाईल वॉर रूम मध्ये. आधुनिक टेक्नॉलॉजी भरपूर चांगली आली. युट्यूब संकल्पना आपल्याकडे 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा कव्हर आपण करताय. त्या अनुषंगाने दूध का दूध पाणी का पाणी या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला देखील मिळतील. अगदी वॉर रूम मध्ये आपण पाहतोय पंचांच्या निश्चित स्वरूपात निर्दर्शनास येईल आणि तिथे मात्र षटकार आहे की फलंदाज बाद आहे ह्या गोष्टी क्लिअर होतील. 12 बॉल आणि 23 धाव्यांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती फटका खेळला ऑन दी अप. लॉंग ऑफला मात्र क्लिअर करण्याचा प्रयत्न राहिला परंतु त्या प्रयत्नात आता थोडंसं टेन्शन वाढतंय की काय की मग षटकार होईल का काय. आणि इथे मात्र आपण पाहतोय पंच दर्शवतात की षटकार स्वप्नील भोईरच्या बॅटमधनं. अगदी आपण पाहतोय हा षटकार मिळाल्यानंतर खुश आहेत स्वप्नील देखील की आता साथ मिळाली, नशिबानं साथ दिले. आता तुम्हाला खेळामध्ये चेंडू हातामध्ये तुमचा आहे त्यावेळेला तुम्ही सीमारेषेला लगत टच आहेत. त्या अनुषंगाने हा षटकार पंचांच्या माध्यमातून अतिशय सुंदर भूमिका मी पाहिले. मीटिंग जास्त होत आहेत ती मीटिंग्स कमी घ्या. प्रत्येक चेंडू मागे तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. आजचा दिवस आमच्यासाठी महत्वाचा आहे. जवळपास 11 ते 12 सामने खेळवायचे त्या अनुषंगाने वेळेची भूमिका अत्यंत महत्वाची असेल. 12 बॉल 23 ची गरज असताना षटकार आलाय स्वप्नील भोईरच्या बॅटमधनं.
याच पद्धतीचे अनेक सामने ज्यांनी बदलवलेत, क्रिकेटचे अनेक हिवाळे पावसाळे ज्यांनी पाहिले आणि तोच फलंदाज स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना अर्धा संघ गारद झाला, परंतु मी माझ्या संघासाठी अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे ज्या अनुषंगानं तग धरून स्वतःवरती विश्वास दाखवतायत आणि आता चांगली फलंदाजी इथून त्यांना स्वीकारावी लागेल. 11 बॉल 17ची गरज, 17ची गरज 11 बॉल. चांगला मॅच, प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्वालिटी मॅच. बाप्पा मोरया चषक 2024 हे सुंदर असं आयोजन नियोजन आणि अगदी शेवटचा दिवस. सॉफ्ट हँडने केलंय. षटकारानंतर सिंगल डबलच्या खेळाला सन्मानित क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एक सेन्सिबल क्रिकेट की समोर देखील विलास आहेत, त्यांच्याकडे क्वालिटी आहे आणि आता इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 10 मध्ये 16 म्हणजेच 2 फटके आपल्याला इथून मोठे खेळायचे आहेत. आपल्याकडे 10 चेंडू आहेत. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि विलास यांच्या माध्यमातून. 10 बॉल आहेत, 16 धाव्यांची गरज. एका बाजूला आपण पाहतोय मजबूत बांध्याचे क्रिकेटपटू अर्थातच विलास जे नुकताच दाखल झाले आणि पहिल्याच बॉल वरती चौकाराच्या सहाय्यानं आता 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करतात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू मात्र आपण पाहतोय स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरसावेल, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो फील्ड होईल, तत्पूर्वी सिंगल मिळते. एक धाव महत्वाची आहे. चेंडू डॉट बॉल येत नाही, ही जमेची बाजू राहिली फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. धावा येत आहेत आणि त्या महत्वाच्या आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला ज्या पद्धतीने राजने गोलंदाजी केली त्याच पद्धतीने आता ही गोलंदाजी विकेट फॅक्टरी भूमिका महत्वाची असेल. स्वप्नील भोईर शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहतात, जबाबदारीने खेळ स्वीकारतायत, तर ह्या धावा होऊ शकतात. अनेक प्रश्न आहेत. येणाऱ्या काळात क्रिकेटची बाकी तर कधी सक्सेस झालेली नाहीत. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र केलंय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि फील्ड होईल, फेकी येईल, तदवरती पुन्हा एकदा सिंगल मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा या धावफलकावरती आहेत. 44चा तुम्ही पाठलाग करताय. 8 चेंडू आणि आता 14ची गरज, 14ची गरज आणि 8 चेंडू. दोन्ही डगआउट मध्ये मात्र निश्चित स्वरूपात भगवंताला स्मरण करत असतील. प्रत्येकाला वाटतं की जिंकावं आणि कठीण काळात ज्या वेळेला मनुष्य सापडतो त्यावेळेला त्याला भगवंताचं स्मरण होतं. चांगले दिवस हे निश्चित स्वरूपात हे स्वतः मनुष्य स्वतः क्रिएट करतो असं त्याला वाटत असतं आणि ज्या अनुषंगाने आता भगवंताच्या हाका होत असतील. 8 चेंडू आणि 14ची गरज. विलाससाठी मात्र आपण पाहतोय वेगवान अचूक टप्पा, भेदक मारा, चांगली लाईन और लेंथ, योग्य वेगाचा वापर आणि या अनेक गोष्टींचा मेळ आपल्याला बघायला मिळाला या चेंडूवरती आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. आता 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसातला दुसरा मॅच अटीतटीचा सामना. एका बाजूला जय हनुमान मायकोप आणि एका बाजूला आपण पाहतोय ओमकार बॉयज एडवण यांच्यातलं द्वंद्व कश्मकश आपल्याला पाहायला मिळतं या मॅच मध्ये. 7 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता जय हनुमान मायकोप संघ. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, कुठलीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद पवनच्या माध्यमातून अतिशय चांगला झेल. विकेटचं पतन गॉन. कुंदन यांना मी थांबवीन. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय दीपेशजी पाटील सर, स्वर्णी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करीन. मनोज पाटील यांच्या माध्यमातून तो सत्कार सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. दीपेशजी पाटील सर, स्वर्णी एंटरप्राइजेसचे प्रॉपरायटर, त्यांचं मात्र स्वागत सत्कार मुख्य व्यासपीठावरती. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचा मी मुख्य व्यासपीठावरती बाप्पा मोरया चषकाच्या माध्यमातून करतोय स्वागत सन्मान. थँक्यू सो मच. तुम्ही मात्र इथे आलात आणि तुमच्या माध्यमातून या स्पर्धेची शोभा वाढली. तुमचं सहर्ष असं हार्दिक स्वागत सर. वेळ महत्वाचा आहे. 3 षटकांचा खेळ फेकल्यानंतर 17 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटांचा अवधी आहे. थोडंसं स्पीडअप करा. वेळ आपण जास्त खर्च करताय. विकेट देखील भरपूर पडले गेले या इनिंग मध्ये. त्या अनुषंगाने आपण पाहतोय आता 17 मिनिटांचा अवधी झालाय. 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर 14 धाव्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना साई, एक चांगले ऑलराऊंडर म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. 3 षटकांचा जर आपण खेळ पाहतोय जो 15 मिनिटात पूर्ण असायला हवा होता, तिथे मात्र आता 17 मिनिटांचा अवधी देखील लागला गेलाय. परंतु त्या अनुषंगाने आपण पाहतोय विकेट्स देखील तेवढेच भरपूर पडले गेले. त्या अनुषंगाने आपण पाहतोय 17 मिनिटं तिथे खर्च झाली. पहिल्याच बॉल वरती स्वप्नील भोईरच्या बॅट मधनं ऑन साइडला खेळला जबरदस्त फटका. 6 दूर दूर गूंजे फितूर पर बादशाह है मेरे जान.
या वेळेला जर आपण पाहिलं तर स्वप्नील भोईर इंडिव्हिज्युअल धावसंख्या जर आपण त्याची तपासून पाहिली तर स्वप्नील आतापर्यंत खेळतायत 16 धाव्यांवरती 12 चेंडूंचा खेळ पूर्ण करताना 16 धावा. ह्या 16 धावा जरी चेंडू 12 घेतले असतील परंतु त्या महत्वाच्या आहेत. कठीण काळात आलेल्या ह्या 16 धावा आहेत. पहिल्याच बॉलवरती मात्र षटकार बघायला मिळाला. 6 बॉल 14ची गरज असताना पहिल्याच बॉलवरती शंखनाथ फुंकला आणि षटकार ठोकला. आता 5 चेंडू आणि गरज आहे ती म्हणजेच 8 या धावसंख्येची. स्वप्नील याच पद्धतीच्या अनेक अंडर प्रेशर मॅचेस त्यांनी मात्र विजयाच्या समीप पोहोचवल्यात आणि तो एक्सपिरियन्स आता मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना 5 बॉल 8 धावा असं मात्र समीकरण पाहायला मिळतं. थोडंसं वेगळं फील्ड सेटअप केलंय स्वप्नील करिता आणि येणाऱ्या काळात आपण पाहतोय एक चांगला ट्रॅप रचण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन यांच्या विरोधात ठोकलेला अतिशय चांगला फटका ऑन साइडला आपण पाहायला मिळाला. 5 बॉल 8ची गरज आणि 5 बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. बॅटची एज आणि इथे मात्र आपण पाहतोय स्वप्नील भोईर बैक टू द डगआउट. 1 तेरी तो 1 मेरी और बीच में ये विकेट गिरी. फलंदाज बाद. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. आय मुंबईचा वंडर बॉय. टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती चर्चेतलं नाव फरदीन काझी आणि त्यांच्यावरती देखील गीत लिहिलं गेलं. सनीदेव मुरबे यांच्या गोड गळ्यातून हा मात्र एक सुंदर असं गीत गायलं गेलं, लिहिलं गेलं आणि आपण पाहतोय आता सध्या ते ट्रेंडिंग देखील आहे. फरदीन काझी टेनिस बॉल क्रिकेटचा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आपल्याला पाहायला मिळतोय. इक्वेशन जर आपण तपासून पाहिलं तर 4 चेंडू आणि 8ची गरज. स्वप्नीलने मात्र कठीण काळात साथ सोडली परंतु आता नवीन फलंदाज जितेश दाखल झालेत. पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड फटका केला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. साई यांना देखील आता इथून एक महत्वाचा रोल अदा करावा लागेल. 3 चेंडू आणि 7ची गरज. निश्चित स्वरूपात बाटला चुंबन घेतलं की येणाऱ्या काळात तुझी साथ जर मिळाली तर या सामन्यामध्ये आपल्या संघाचा विजय होईल. ज्या अनुषंगाने आता मेरिट वरती फलंदाजी करावी लागेल. वेळ तुमच्याकडे कमी आहे सेट होण्यासाठी. भरपूर चेंडू नाहीत. 3 मध्ये 7 धावा. कुणाचा इथे मात्र विजय होईल, कुणाच्या नावाचा गवगवा मैदानाच्या आतमध्ये. वेळ जास्त आपण घेताय, ज्या अनुषंगाने जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. आजच्या दिवसात अनेक सामने आम्हाला खेळवायचे आहेत. 3 चेंडू आणि 6 धावा जर झाल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच एक जबरदस्त असं मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं, एक आयोजन बघायला मिळतं. सुपर ओव्हरचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. 3 चेंडू आणि 7 धावा. जर 6 धावा झाल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. कोपरी विरुद्ध चिंचणी सुपर ओव्हरचा सामना देखील आपण ती रंजक कहाणी पाहिली. या मॅच मध्ये ते बघायला मिळेल का? 3 चेंडू 7ची गरज 3 चेंडू. रोहन गावड राऊंड स्टंप्सनं. या वेळेला आपण पाहतोय इथे जर आपण पाहिलं तर फलंदाज पुन्हा एकदा बाद होतील. साई जय हनुमान मायकोप या संघाची विकेटची पडझड काही थांबत नाही. फलंदाज साई देखील बाद होत आहेत. 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. शेवटचा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येईल. अगदी शेवटची जोडी. फलंदाज बाद. आपण पाहतोय कोपरी विरुद्ध चिंचणी जो सुपर ओव्हर झाला होता 24 धावांचा मात्र आपण पाहतोय जे टार्गेट ठेवलं गेलं आणि तिथे 22 धावांपर्यंत पोहोचला गेला कोपरी संघ. परंतु यावेळेला मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडू आणि गरज आहे 7 धाव्यांची. सागर पाटील जर षटकार आला तर सुपर ओव्हर देखील बघायला मिळेल. जय हनुमान मायकोप संघ. मनीष बाद झाल्यानंतर थोडीशी आज परिस्थिती बिकट राहिली परंतु स्वप्नील भोईर यांनी मात्र निश्चित स्वरूपात मॅच मध्ये पलटवार केला होता. परंतु जर आणि तर मॅटर करत नाही.
लाईव्ह कंडिशन अत्यंत महत्वाची भूमिका. यस, क्रिएटिव्ह एंटरप्राइजेस माकणे भूपेजी गावड साहेब यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं आर्थिक सहाय्य. मंडळ त्यांचा आभारी आहे. थँक्यू सो मच. क्रिएटिव्ह एंटरप्राइजेस माकणे भूपेजी गावड सर यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं या स्पर्धेकरिता आर्थिक सहाय्य. थँक्यू सो मच. 2 चेंडू आणि 7ची गरज. सागर पाटील मैदानाच्या आतमध्ये शेवटची जोडी. एका बाजूला आपण पाहतोय जितेश, एका बाजूला सागर. पुढचा बॉल समोरच्या दिशेने मात्र हा फटका खेळला. सिंगल मात्र पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? इथे मात्र आपण पाहतोय आता 1 बॉल आणि 6. जवळपास तुम्हाला हा मोठा फटका आता इथून कळणं लाजमी आहे. येणाऱ्या काळात 1 चेंडू आणि 6 ही धावसंख्या जर चेस झाली तर निश्चित सुरुवात फलंदाजाचा गवगवा होईल. आणि इथून जर हा चेंडू डॉट आला तर आपण पाहतोय ओमकार बॉयज एडवन या संघाचे आपण पाहतोय प्रॉपरायटर आहेत स्वतः कर्णधार आपल्याला पाहायला मिळतात. कर्णधार म्हणून एक जबाबदारी आणि ती भूमिका त्यांनी निश्चित स्वरूपात शेवटच्या षटकामध्ये घेतली स्वतःवरती आणि काय गोलंदाजी केली. शेवटचा बॉल. 6 धाव्यांची गरज. अटीतटीचा सामना, तू मेमेवाला सामना. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 1 बॉल 6ची गरज. 6ची गरज आणि 1 चेंडू. जबरदस्त मॅच. वेळ भरपूर खर्च होतो मित्रांनो, लक्षात घ्या. 1 चेंडू आणि 6ची गरज. प्रत्येक चेंडूकरिता आपण मॅच क्रुशल मुवमेंट्स आहे जरूर, परंतु वेळ देखील तेवढीच महत्वाची भूमिका आहे. 1 बॉल आणि 6ची गरज. या वेळेला आपण पाहतोय ओमकार बॉयज Z1 या संघानं विजयाचा ठसा, विजयाचा झेंडा रोवला. आणि आपण पाहतोय हार्ड लक असेल तो म्हणजे जय हनुमान मायखोप या संघाकरिता. चांगलं क्रिकेट मात्र ज्यांनी केलं ते निश्चित स्वरूपात विजयाच्या समीप पोहोचले. काही चुका ज्या राहिल्या, विकेटवरती जास्तीत जास्त वेळ देऊ शकले नाही ते फलंदाज, त्या अनुषंगानं हा सामना गमवावा लागला. स्वर्णी एंटरप्राइजेस मांडे आदरणीय सन्मानित दीपेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलं. मंडळ त्यांचं देखील आभार मानते. चांगला खेळ राहिला ओमकार बॉयज एडवन या संघाचा. आणि मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये राज तरे ज्याने मात्र नाबाद 19 धावा आणि 4 विकेट ही मात्र अत्यंत महत्वाची भूमिका राहिली. सत्पाडी आपण पाहतोय दिवेश पाटील, भावेश पाटील आम्हाला पाहायला मिळत आहेत.